कुणीही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये. कृषी मंत्री कोकाटे काही बोलले असतील तर सरकारतर्फे आम्ही क्षमा मागू. चंद्रशेखर बावनकुळे. कुठल्याही मंत्री महोदयांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे काय बोलले असतील तर त्याबद्दल मला माहीत नाही, पण शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे आहे. मोबदला देण्याबाबत सरकारची जबाबदारी आहे आणि आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असून पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देखील आम्ही देऊ. मात्र कृषी मंत्री कोकाटे काही बोलले असतील तर आम्ही सरकारतर्फे त्यांची माफी मागू, असं मोठं वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे. राज्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. त्यात विदर्भ अमरावती विभागाचे जे नुकसान झाले त्या नुकसानीचं बैठक आणि पंचनामा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यातील एकही शेतकरी सुटू नये अशा सूचना दिलेल्या आहेत. सर्वेक्षण सुरू झालेलं आहे. महाराष्ट्रात एकाही शेतकऱ्याचं सर्वेक्षण सुटणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहोत, असंही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांचे पंचनामे करून नियमाप्रमाणे नुकसान भरपाई देऊ, असंही ते म्हणाले आहेत. कुठल्याही मंत्री महोदयांनी शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळू नये. शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे त्यांना नुकसान भरपाई देणे सरकारची जबाबदारी आहे. खरं तर कोकाटे काय बोलले याबद्दल मला माहिती नाही, पण मी तसं अजून बघेल काय बोलले ते. पण शेतकऱ्याबद्दल सरकार हे पाठीशी उभा आहे शेतकऱ्यांच्या, आणि शेतकऱ्याचे पंचनामे करून त्यांना मदत देणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्या जबाबदारी मी पार पाडू. काही कोकाटेंनी बोलले असतील तर त्याबद्दल सरकार म्हणून शेतकऱ्याची आम्ही क्षमा मागू. पण खरं तर मला असं वाटतं की आम्ही सर्वांची जबाबदारी आहे. माननीय देवेंद्रजीचं सरकार, आमचं सरकार हे शेतकऱ्याच्या मागं उभं आहे आणि पूर्ण पंचनामे करून सर्वांना आम्ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.